माझा बिझनेस आहे हँडमेड ज्वेलरीचा. बिझनेसचं नाव आहे मराठमोळा साज. ज्वेलरी मेकिंगचे क्लासेस म्हणून वेगवेगळ्या गावांमध्ये प्रशिक्षण वगैरे पण दिले आणि स्वतःचे सुद्धा ज्वेलरीमध्ये एक दागिना ॲड करत आज स्वतःचा मराठमोळा साज हा ब्रँड निर्माण केला आहे. जास्तीत जास्त महिलांना प्रशिक्षण देऊन स्वतःच्या पायावरती उभं करायचं आहे आणि आपल्या कलेतून एक मराठी संस्कृती जपण्याचा एक नवीन प्रयत्न मी करत आहे. तर आपल्याकडे तुम्हाला अगदी चोकर, मंगळसूत्र, बुगडी, कानातले, फिंगर रिंग, मंडोळ्या, अगदी महाराष्ट्रीयन पूर्ण सेट म्हटलं, पैंजण, जोडवी अशा पद्धतीचे सगळे वेगवेगळ्या व्हरायटीचे दागिने बघायला भेटतील, जे की टोटल हँडमेड असणार आहेत. नमस्कार, मी सोनाली निकम, फाउंडर ऑफ मराठमोळा साज. मी FAची सदस्य असून मी सातारा जिल्ह्याची ब्रँड अँबॅसेडर म्हणूनही माझी निवड झाली आहे. तर माझा बिझनेस आहे हँडमेड ज्वेलरीचा. बिझनेसचं नाव आहे मराठमोळा साज. मी एका खेडेगावातून माझ्या बिझनेसची सुरुवात झाली आहे. स्टार्टिंगला मी रिसेलिंग करत होते आणि हळू रिसेलिंग करत मी विचार केला की माझा स्वतःचा ब्रँड तयार करायचा, निर्माण करायचा आणि स्वतःची ओळख निर्माण करायची. त्यातूनच माझ्या या बिझनेसची मला निर्माण करण्याची आयडिया मिळाली. हळू-हळू माझं पहिल्यापासून एक ध्येय होतं, की मला जे काही करायचं ते माझ्या खेडेगावातूनच करायचं आहे. त्यामुळे मी स्टार्टिंगला खेडेगावातून रिसेलिंग करून हळू स्वतःचं ज्वेलरी मेकिंगचं क्लासेस वगैरे अटेंड केला. अ, ज्वेलरी मेकिंगचे क्लासेस घेतले आणि ज्वेलरी मेकिंगचे क्लासेस म्हणून वेगवेगळ्या गावांमध्ये प्रशिक्षण वगैरे पण दिले आणि स्वतःचे सुद्धा ज्वेलरीमध्ये एक दागिना ॲड करत आज स्वतःचा मराठमोळा साज हा ब्रँड निर्माण केला आहे. अ, आज मी तुम्हाला फक्त माझ्या व्यवसायाच्या प्रवासाची सुरुवात नाही, तर एका खेडेगावातील आईच्या स्वप्नांचा प्रवास सांगत आहे. मराठमोळा साजला आज अखेर 4 वर्ष पूर्ण झाली आहेत आणि या प्रवासामध्ये अनेक संघर्ष आले, अनेक अश्रू आले आणि खूप संयम ठेवून खूप सारी जिद्द ठेवून या मराठमोळा साजचा निर्माण केले आहे मी. मराठमोळा साजमध्ये आज 500 पेक्षा प्लस स्टुडंट्सना मी प्रशिक्षण दिले आहे आणि त्यांना स्वतःच्या पायावरती उभे केले आहे. FEमध्ये आल्यापासून माझ्या कष्टावरती त्या सर्वांनी FEच्या टीमने विश्वास ठेवून मला सातारा जिल्ह्याचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून एक नवीन ओळख दिली आहे. आणि या सगळ्या गोष्टींचा खूप जास्त अभिमान वाटतो, की आपण एका खेडेगावातून आपलं ध्येय गाठत आहे हळू आणि इथून पुढेही माझं एकच ध्येय असणार आहे, की स्वतःचं जास्तीत जास्त महिलांना प्रशिक्षण देऊन स्वतःच्या पायावरती उभं करायचं आहे आणि आपल्या कलेतून एक मराठी संस्कृती जपण्याचा एक नवीन प्रयत्न मी करत आहे. तर आपल्याकडे तुम्हाला अगदी चोकर, मंगळसूत्र, बुगडी, कानातले, फिंगर रिंग, मंडोळ्या, अगदी महाराष्ट्रीयन पूर्ण सेट म्हटलं, पैंजण, जोडवी अशा पद्धतीचे सगळे वेगवेगळ्या व्हरायटीचे दागिने बघायला भेटतील, जे की टोटल हँडमेड असणार आहेत. याचं मटेरियल सुद्धा आपलं हाय क्वालिटीचं असतं, ज्याचा कलर वगैरे पाण्यामध्ये वापरला तरी जात नाही. असंख्य प्रकारच्या नथी अवेलेबल आहेत आपल्याकडे आणि चोकरमध्ये आणि मंगळसूत्रामध्ये भरपूर असे व्हरायटीज अवेलेबल आहेत. बाजूबंद, बँगल्स, जोडवी, कमरपट्टे ऑल ओव्हर दागिने आपण स्वतःच्या हाताने घडवतो आणि सेल करतो. आत्तापर्यंत आपण 2 ते 2.5 हजार ग्राहकांपर्यंत पोहोचलेलो आहोत आणि इथून पुढे आपलं एकच ध्येय असणार आहे, की जास्तीत जास्त काही वर्षांमध्ये जास्तीत जास्त म्हणजे 10,000 ते 15,000 ग्राहकांपर्यंत पोहोचून त्यांना आपल्या मराठमोळा साजचा भाग करून घ्यायचा आहे. माझा बिझनेस हा स्टार्टिंगला ऑनलाईन पद्धतीने मी सुरुवात केलेली. ऑनलाईन क्लासेस घेतले. नंतर 1 डेचे वगैरे वर्कशॉप वगैरे घेतले. आता सध्या माझं ऑनलाईन वरती प्रोडक्ट अवेलेबल आहेत. सध्या तरी आपल्या ऑर्डर्स हा ऑनलाईन WhatsApp आणि Instagramवरती ऑनलाईन ऑर्डर्स मिळतात आपल्याला आणि आता सध्यापर्यंत जे एक्झिबिशन्स वगैरे भरतात, त्या एक्झिबिशनमध्येही आपला खूप छान सहभाग असतो आणि त्या एक्झिबिशन्स थ्रू आपल्याला कॉन्टॅक्ट्स वगैरे मिळतात लोकांचे आणि त्यांच्या थ्रू आपल्याला ऑर्डर्स येतात. आत्तापर्यंतचा माझा सगळ्यात जास्त चांगला अनुभव म्हणजे मला एका ग्राहकापासून 4 ते 5 ग्राहक सहजच मिळतात आणि फक्त एका स्टुडंटपासून 4-5 जणी स्टुडंट्सही मिळतात. ही खूप जास्त चांगली गोष्ट आहे माझ्यासाठी. माझा व्यवसाय असा ऑनलाईन आणि एक्झिबिशन थ्रू आणि घरबसल्या चालतो. तुम्हाला सुद्धा आमचा मराठमोळा साजचा भाग व्हायचा असेल आणि आमची ऑनलाईन पद्धतीने ज्वेलरी खरेदी करायची असेल, तर माझं Instagram पेज आहे सोनाली क्रिएशन 96.
त्या पेजवरती जाऊन तुम्ही मला DM करू शकता आणि आपल्या डिझाईन्स वेगवेगळ्या व्हरायटीज त्या पेजवरती तुम्हाला दिसतीलच आणि माझा कॉन्टॅक्ट नंबर खाली दिला आहे त्यावरती तुम्ही संपर्क करू शकता.